काल ह्या पुलावरनं जाताना जरा बरं वाटलं बघा, कारण 1 वर्ष झालं याचं कामच चालू होतं आणि ह्याच्या अगोदर लय बेकार रस्ता होता. खेंडा न्यायची लय अपघात होती. निघालो होतो गावाकडे, जातानाच दिसली बघा ट्रेन, गेट पडलेलं होतं. मग काय सिद्धेश्वर एक्सप्रेस गेलो घरी, तर बघतोय काय पगोली मला 200च्या नोटाचा बॉक्स दाखवत होती. बघा म्हणली माझ्याकडे किती पैसे आहेत. बघितलं मी पण, हातात घेऊन दे म्हणलं तिला एक नोट, तर बघितली तर खरंच 200च्या नोटा होता ओरिजिनल, फक्त साईजनं बारक्या होत्या. कळालंच असेल तुम्हाला कसल्या नोटा होत्या, लय होत्या तिच्याकडं. तिच्यानंतर तिची आली बघा लगेच बहीण, तिच्याकडे पण होत्या नोटा, ती पण दाखवायला आली. पण तिच्याकडे होत्या ती 500ची होत्या, बंडलच होता तिच्याकडे तर 500चा. दे म्हणलं माझ्याकडे ठेवतो, तर नगं म्हणली बघा मीच जाते म्हणली, ठेवते माझ्याकडेच म्हणली सांभाळून. त्यांना भेटून गेलो आपल्या शेताकडे, कारण आज आपण दिवसभर एकतर काम लय झालं होतं म्हणून आज लवकरच जाऊ म्हणलं घरी, कारण दिवसभर वैताग आलता गाडी चालवून आणि ती केंड घेऊन, तुम्हाला तर माहितीच आहे. गेलो घरी झोपलो तोपर्यंत झाली बघा सकाळ. काय दिवस रात्र कधी व्हायला लागलं तीच काय कळलं. लगेच दुसऱ्या दिवसाचं काम चालू झालं. 5 लिटरचं कॅन बांधलं बघा गाडीला बांधून निघालो लगे आपल्या दुसऱ्या दिवसाच्या कामावर. आज आपल्याला जायचं होतं हिंगणगावला, नंतर लागलो आपल्या बार्शीच्या चांगल्या हायवेला हिंगणगावच्या, कारण आज आपल्याला तिकडे जायचं होतं कॉल करायला. जाताना एकानं लिफ्ट मागितली बघा, ह्यांना पण दिली लिफ्ट. नाही कसं म्हणायचं, तुम्हाला तर माहितीच आहे, आपल्याला कोणी हात केला की आपण थांबताच, फक्त माणूस बघून थांबायचं ती पण माहीत पाहिजे आपल्याला. पण ती काय झालं, असं काय झालं, त्यांनी जरा ड्रिंक केलेली दिसत होती मला. त्यांच्या स्पॉटला त्यांना सोडलं आणि जास्त काय बोललोच नाही. त्यांना सोडून गेलो पुढे, आणि जे कामासाठी आलो ते काम करायला लागलो. ह्यांनी पण सबस्क्राईब केलं होतं, हे पण बघत होते आपले व्हिडिओ. त्यांच्याच गावात बघतोय तर काय चालता फिरता दवाखाना दिसला बघा. ही तर मी पहिल्यांदाच बघितलं, असलं फक्त भारतातच बघायला भेटतं. हो, खतरनाक आहे. त्याच्यानंतर गेलो पुढे तर सुजित भेटला बघा. सुजित पण रस्त्याच्याच कडेला उभारून बोलत बसला, कारण मला पण वेळ नव्हता आणि त्याला पण जायचं होतं कुठेतरी. चला म्हणत होता घरी चहा घ्यायला, पण नका म्हटलं त्याला, येतो नंतर म्हणलं. तुमचा व्हिडिओ बघतोय म्हणला, सबस्क्राईब केलंय म्हणला, मी दररोज बघतोय म्हणलं. बघ म्हणलं. मग म्हणलं काय आज कुठे दौरा आहे, मग त्याला सांगितलं रूट माझा. मी गेलो त्याला भेटून पुढे, नंतर जायचं होतं